मित्रांनो, असं म्हटलं जातं की पती पत्नीची जोडी जी वरून बनून येते तिला कोणीही मिटवू शकत नाही. पण खरंच हे पवित्र नातं फक्त एका जन्माचं असतं की हे नातं अनेक जन्मापर्यंत आत्म्याशी बांधलेलं राहतं? तर मित्रांनो, आजच्या या अलौकिक कथेत भगवान श्री हरी विष्णूजींनी स्वतः माता लक्ष्मीजींना सांगितलं आहे की पती पत्नीचं नातं किती जन्मापर्यंत राहतं. म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एकदा की भगवान श्री हरी विष्णूजी क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर विश्रांती घेत होते आणि माता लक्ष्मीजी त्यांच्या चरण दाबत होत्या. जेव्हा माता लक्ष्मीच्या मनात एक विचार आला की आणि त्या भगवान विष्णूजींना म्हणाल्या, हे स्वामी, आज माझ्या मनात एक प्रश्न येत आहे. कृपा करून तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर सांगून माझ्या मनाची जिज्ञासा शांत कराल का? तेव्हा भगवान विष्णूजी हसत म्हणाले, हे देवी, नक्की सांगा, तुमचा तो प्रश्न कोणता आहे जो तुमच्या मनाला विचलित करत आहे. मी नक्की तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करेन. मग माता लक्ष्मी भगवान विष्णूजींना म्हणाल्या, प्रभू, मला हे जाणून घ्यायचं आहे की एक पती पत्नीचं नातं किती जन्मापर्यंत राहतं. हे नातं फक्त एका आयुष्यापुरतं मर्यादित आहे की हे नातं 7 जन्मापर्यंत आत्म्याशी बांधलेलं राहतं? तेव्हा भगवान विष्णूजी म्हणाले, हे देवी, तुमचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर एका प्राचीन कथेत दडलेलं आहे. म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐका. यातून तुम्हाला कळेल की पती पत्नीचं नातं नेमकं किती जन्मापर्यंत राहतं. मग माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, कृपा करून मला ती कथा सांगा. मी वचन देते की मी ही कथा पूर्ण मनाने आणि शेवटपर्यंत ऐकेन. मित्रांनो, मग भगवान विष्णू माता लक्ष्मींना ती कथा सांगू लागले. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी सर्वजण प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय श्री हरी भगवान विष्णू, जय माता लक्ष्मी. तर चला कथा सुरू करूया. भगवान विष्णूजी माता लक्ष्मींना कथा सांगताना म्हणतात, हे देवी, एकेकाळची गोष्ट आहे. मध्य देशात महेंद्रपूर नावाचा एक राज्य होते. त्या राज्यात एक राजकुमारी होती जी गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती. तिचं लग्न एका धर्मनिष्ठ आणि सदाचारी राजकुमाराशी झालं होतं. दोघांचं जीवन वैभव, प्रेम आणि सुखाने परिपूर्ण होतं. त्यांना कोणत्याही भौतिक वस्तूची कमतरता नव्हती. कमतरता होती तर फक्त संतानाची, ज्यामुळे राजकुमारी नेहमी चिंतेत असायची. हाच एक अभाव होता जो राजकुमारीला अनेकदा चिंताग्रस्त करायचा. वेळ हळूहळू जात होता. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग एक दिवस अचानक राजकुमारीची तब्येत खूप बिघडली. तिला असं वाटू लागलं की आता तिची शेवटची वेळ जवळ आली आहे. तिने आपल्या प्रिय राजकुमाराला जवळ बोलावलं आणि म्हटलं, प्रियवर, मी नेहमी तुला माझं सर्वस्व मानलं आहे. नेहमी तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि तुझ्या सेवेत कसलीही कमतरता ठेवली नाही. भगवानांची पूजाही केली आहे. पण मी तुझ्या जीवनात संतानाचे सुख आणू शकले नाही. मला असं वाटतंय की माझं आयुष्य आता काही क्षणात संपणार आहे. राजकुमारी पुढे म्हणाली, हे प्रियवर, माझ्या जाण्यानंतर दुःखी होऊ नकोस. माझ्या आठवणीच्या आधाराने जीवन व्यतीत कर. मी तुला वचन देते की पुढच्या जन्मात मी पुन्हा तुझी पत्नी होईन. तेव्हा मी तुझी संतानाची इच्छा नक्की पूर्ण करेन. इतकं म्हणून त्या राजकुमारीचा मृत्यू झाला. भगवान विष्णूजी माता लक्ष्मींना पुढे सांगतात, हे देवी, मग वेळ आल्यावर एक दिवस राजकुमारीही आपला देह त्यागतो. मग तो राजकुमार अशा राजाच्या घरी जन्म घेतो ज्याच्या 100 राण्या होत्या. त्या सर्व राण्यांमध्ये तो राजाचा एकुलता एक पुत्र होता. तिकडं ती राजकुमारीही अशा राजाच्या घरी जन्म घेते ज्याच्या 100 राण्या होत्या. त्या सर्वांमध्ये ती राजाची एकुलती एक कन्या होती. मित्रांनो, ज्या राजाचा तो पुत्र होता
त्या राजाकडे एक अत्यंत बुद्धिमान आणि निष्ठावान पोपट होता. तो राजा प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात त्या पोपटाची सल्ला घ्यायचा आणि त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. समस्या कितीही कठीण असली तरी तो राजा पोपटाशी सल्लामसलत करायलाही कधी विसरत नव्हता. मग एक दिवस त्या राजाने आपल्या पोपटाला बोलावलं आणि म्हटलं, हे पोपटा, मी तुला एक खूप महत्त्वाचं काम सोपवतोय, जे तू पूर्ण करायचं आहे. तेव्हा पोपट म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी काहीही करण्यास तयार आहे, फक्त आज्ञा द्या. मग राजा म्हणाला, हे पोपटा, तू तर जाणतोस की माझा फक्त एकच पुत्र आहे आणि मी त्याच्यासाठी अशी राजकुमारी हवी आहे जी सर्व दृष्टीने विशेष असेल. तुला फक्त तशी राजकुमारी शोधायची आहे. त्याने पोपटाला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या की त्याला कशी सून हवी आहे. राजाच्या बोलण्यावर पोपट राजी झाला. त्याने राजाला म्हटलं, महाराज, तुम्हाला जशी सून हवी आहे तशी कृपा करून तिचे गुण एका कागदावर लिहून माझ्या पायाला बांधा. त्यानंतर तुम्ही निश्चिंत राहा. मी तशीच राजकुमारी शोधून तुमच्याकडे आणेन, जशी तुम्हाला हवी आहे. पोपटाच्या या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यावर राजा खूप प्रसन्न झाला. त्याने ताबडतोब आपल्या पसंतीच्या राजकुमारीचे गुण एका कागदावर लिहिले आणि तो कागद पोपटाच्या पायाला बांधून त्याला या महत्त्वाच्या कामासाठी पाठवलं. आता पोपट राजकुमारीच्या शोधात शेजारच्या राज्यात पोहोचला. पण जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा हवामान अचानक बदललं. तिथे जोरदार पाऊस सुरू झाला. मग त्याला पावसापासून वाचण्यासाठी जंगलात कुठेतरी सुरक्षित जागा शोधावी लागली. उडत उडत तो एका दाट जंगलात पोहोचला. जंगलात त्याला एक जुना खोकला झाड दिसला. पोपटाने विचार केला की हे झाड त्याच्या आराम करण्यासाठी अगदी योग्य आहे, म्हणून तो तिथे शरण घेण्यासाठी थांबला. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, जसाच पोपटाने त्या खोकल्या झाडात जाण्याचा विचार केला तसाच आतून एक आवाज आला, तू आज जाऊ नकोस, नाहीतर तू आंधळा होशील. हे ऐकून पोपट खूप घाबरला आणि त्याने झाडात जाण्याचा विचार सोडला. तो झाडाच्या मुळाशी उगवलेल्या एका फांदीवर बसला आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागला. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा त्या खोकल्या जागेतून एक मैना बाहेर आली आणि थेट पोपटाजवळ येऊन बसली. मग पोपट आणि मैना दोघे खूप वेळ बोलत राहिले. या दरम्यान पोपटाने मैनेला सगळ्या गोष्टी सांगितल्या की तो कुठे जात आहे. पोपटाच्या बोलण्यावर मैना म्हणू लागली, आजची ही भेट माझ्यासाठी खूप खास आहे. मग ती मैना पोपटाला पुढे म्हणते, जसे तुम्ही तुमच्या राज्याच्या प्रति निष्ठान आहात तसेच मीही माझ्या राज्याच्या प्रति निष्ठान आहे. तुम्ही तुमच्या राज्याच्या पुत्रासाठी अशी राजकुमारी शोधण्यासाठी निघालात ज्यात सर्व गुण असतील. अगदी तसंच मीही माझ्या राज्याच्या पुत्रीसाठी अशा राजकुमाराची शोध घेत आहे जो सर्व दृष्टीने श्रेष्ठ आणि गुणवान असेल. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग तो पोपट मैनेला म्हणतो, हे मैने, आमच्या राजाने आज्ञा दिली आहे की आम्हाला अशी राजकुमारी शोधायची आहे जिचं घराणं असं जिथे ज्याला 100 राण्या असतील, कारण आमच्या राजालाही 100 राण्या आहेत. तेव्हा मैना म्हणते, आता तर गोष्ट जुळलीच, कारण तुमच्या राज्याच्या 100 राण्या आहेत आणि आमच्या राज्याच्याही 100 राण्या आहेत. तुमच्या राजाचा फक्त एक पुत्र आहे आणि आमच्या राजाची फक्त एक कन्या आहे. तुमच्या राजाचा पुत्र सर्व गुण संपन्न आहे आणि आमच्या राजाची कन्या ही सर्व गुणांत श्रेष्ठ आहे. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे पोपटाने मैनेला राजकुमाराच्या पसंती विस्ताराने सांगितल्या आणि मैनेनेही राजकुमारीच्या रुची आणि वैशिष्ट्य पोपटाला समजावून सांगितली. मग दोघे पोपट आणि मैना राजकुमारीच्या राज्यात आले. पोपट मनात खूप आनंदी होता. तो विचार करत होता की आता माझ्या राज्याचा स्वप्न पूर्ण होईल. जशी राजकुमारी ते हवी होती तशीच राजकुमारी मला मिळाली आहे. आता त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, जेव्हा पोपट आणि मैना उडत राजकुमारीच्या महलात पोहोचले तेव्हा महलातील एका शिपाईने त्यांना पाहिलं. तो शिपाई ताबडतोब राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही मैनेला ज्या कामासाठी पाठवलं होतं त्याने
तुमच्याशी खूप मोठा विश्वासघात केला आहे. ती राजकुमाराची शोध घेण्यासाठी गेली नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी तिला एका पोपटासोबत फिरताना पाहिलं आहे. तिने तुमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहे आणि तुमच्या बोलण्याला पूर्ण विसरला आहे. शिपाईच्या या बोलण्यावर राजाला खूप राग आला आणि त्याने पोपट आणि मैना दोघांना मारण्याची आज्ञा दिली. जेव्हा ही गोष्ट मैनेला कळली तेव्हा तिने पोपटाला म्हटलं, हे पोपटा, आता आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. आपण जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर येथून पडून जाऊया. जर आपण इथे राहिलो तर बैमान मारले जाऊ. राजाच्या शिपाईंनी आपल्या शोधण्याआधीच चला येथून दूर पडून जाऊया. मग असं विचारून पोपट आणि मैना ताबडतोब तेथून उडून गेले आणि खूप दूर गेले. राज्याच्या शिपाईंनी पोपट आणि मैनेला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते कुठे सापडले नाहीत. शेवटी शिपाईंनी असं मानलं की पोपट आणि मैनेला राजाच्या आदेशाची माहिती झाली असेल, म्हणून ते पडून गेले असतील. असं विचारून राजाचे शिपाई रिकाम्या हाताने महालात परतले. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग काही दिवस पोपट आणि मैना वाट पाहत राहिले, जेणेकरून लोक ती गोष्ट विसरतील. जेव्हा त्यांना वाटलं की योग्य वेळ आली आहे तेव्हा ते पुन्हा महालात परतले आणि पोपट राजाच्या डाव्या गुडघ्यावर बसला आणि मैना त्यांच्या उजव्या गुडघ्यावर बसली. मग मैनेने राजाला विचारलं, हे महाराज, तुम्ही आम्हाला का मारायचं होतं? आम्ही नेहमी तुमची निष्ठा ठेवली आहे. तुमच्या महालातील शिपाई आमच्यावर जलन करतात आणि म्हणून त्यांनी तुमच्यासमोर आमची बदनामी केली. पण आम्ही दोघे, पोपट आणि मैना, जे मोठ्या शानदार, बुद्धिमान आणि श्रीमंत राजांच्या निष्ठावान सेवक आहोत. आम्ही तुमच्याशी नेहमी निष्ठा ठेवली आहे. यानंतर पोपट आणि मैना राजासमोर आपली पूर्ण गोष्ट मांडली. पोपट आणि मैना राजाला म्हणाले, हे महाराज, आम्ही दोघे त्या 2 राजांच्या सेवक आहोत ज्यांच्या राज्यात 100 राण्या आहेत. त्यात एका राजाचा फक्त एक पुत्र आहे आणि दुसऱ्या राजाची फक्त एक कन्या आहे. हे दोन्ही राजे भलेही एकमेकांना कधी पाहिलं नसेल, पण ते आपल्या मुलाचं लग्न एकमेकांच्या मुलांशी करायचं आहे. एका राजाला अशी सून हवी आहे जशी दुसऱ्या राजाची कन्या आहे आणि दुसऱ्या राजाला असा जवाई हवा आहे जसा पहिल्या राजाचा पुत्र आहे. पोपट आणि मैना पुढे म्हणाले, महाराज, पहा, आम्ही दोघे त्या 2 राजांच्या सेवक आहोत. भगवानाच्या कृपेने आम्ही राज्याबाहेर एका जंगलात भेटलो आणि हे शुभ समाचार घेऊन तुमच्याकडे आलो आहोत. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे पोपट आणि मैना आपली गोष्ट राजाला सांगितली. त्यांच्या बोलण्यावर राजा खूप प्रसन्न झाला. त्याच वेळी पोपटाने आपला पाय राजाकडे पुढे केला, ज्यावर एक छोटासा कागद बांधलेला होता. त्या कागदावर नेमक्या त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्या राजाने आपल्या पसंतीबाबत सांगितल्या होत्या. राजाने जेव्हा तो कागद वाचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सुरुवातीला राजाला पोपट आणि मैनेच्या बोलण्यावर थोडा संशय होता, पण जेव्हा त्याने दोन्ही कागद जोडून पाहिले आणि प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आढळली तेव्हा त्याची सारी शंका नष्ट झाली आणि त्याला पोपट मैना यांच्यावर विश्वास बसला. मग राजाने पोपटाच्या पायातून राजकुमाराची सुंदर शाही छायाचित्र काढलं आणि ताबडतोब ते आपल्या राण्यांकडे पाठवलं. राजाने राण्यांना म्हटलं, हे छायाचित्र नीट पहा आणि सांगा की हा राजकुमार आमच्या राजकुमारीसाठी योग्य आहे की नाही. तुम्ही सर्व राण्या या राजकुमाराला पसंत करता की नाही. भगवान विष्णूजी कथा पुढे नेतात, हे देवी, काही दिवस गेले पण राण्यांकडून कोणतंही उत्तर आलं नाही. या दरम्यान राजकुमारीला राजकुमाराचं छायाचित्र खूप आवडलं. ती राजकुमाराचं छायाचित्र नेहमी जवळ ठेवायची आणि त्याला पाहत राहायची. शेवटी काही दिवसानंतर राण्यांकडून उत्तर आलं की राजकुमार सर्वांना आवडला आहे. आता त्यांचं लग्न लवकरात लवकर व्हावं, कारण राजकुमारीही राजकुमाराला पाहून जीव धरून ठेवू शकत नाही. जसाच राण्यांचं उत्तर राजांकडे पोचलं तसाच राजाने पोपटाला परत पाठवलं. म्हटलं,
हे प्रिय पोपटा, तुझ्या राजाला जाऊन सांग की राजकुमारासाठी त्यांची मनपसंत राजकुमारी मिळाली आहे आणि 3 महिन्यांच्या आत लग्नासाठी आमच्याकडे या. मग पोपटाने आदरपूर्वक नमस्कार करून राजाला प्रणाम केला आणि आपल्या देशाकडे निघाला. आपल्या देशात पोहोचून त्याने राजाला आपल्या यात्रेच्या यशाबद्दल विस्ताराने सांगितलं. जेव्हा राजाला हे कळलं की त्याला आपल्या राजकुमारासाठी तशीच राजकुमारी मिळाली आहे जशी तो हवी होती, तेव्हा तो खूप आनंदी झाला. मग राजाने ताबडतोब या शुभ समाचाराचं भव्य जसं साजरं करण्याची आज्ञा दिली. राजाने आपल्या पुत्रासाठी सर्वात मौल्यवान आणि उत्तम कपडे बनवले. घोड्यांसाठी शानदार जीन बनवली. शिपाईंसाठीही नवीन आणि आकर्षक वेशभूषा बनवली. याशिवाय अनेक प्रकारच्या भेटी जसे अनमोल हिरे, जवारात, सुंदर वस्त्र, दुर्मिळ फळे, मौल्यवान मसाले आणि उत्तम मित्र गोळा केले. राजाने प्रत्येक गोष्ट मोठ्या काळजीने आणि लक्ष देऊन तयार करवली, जेणेकरून हा प्रसंग अविस्मरणीय होईल. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, महिने खूप लवकर निघून गेले. इतक्या तयारीत वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. पण अफसोस, लग्नाच्या काही दिवस आधीच राजकुमाराच्या पित्याने म्हणजे राजाने खूप आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता. राजकुमारा लग्नासाठी जाणं स्थगित करावं लागलं, कारण अशा दुःखद वेळेत राजकुमाराचं लग्नाला जाणं हे पित्याचा अपमान ठरेल. मग जसाच राजकुमाराच्या पित्याच्या मृत्यूचा शोकाचा काळ संपला, तसाच राजकुमार पोपट्यासोबत राजकुमारीच्या देशाकडे निघाला. राजकुमारीचे देश फार दूर नव्हतं, म्हणून राजकुमार पोपट्यासोबत लवकर तिथे पोहोचला. त्याने आपला तंबू राजकुमारीच्या महालाजवळील बागेत उभारला. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, जर त्या दिवशी राजकुमाराने त्या बागेत तंबू उभारला नसता तर बरं झालं असतं, कारण त्याच बागेत त्याचा प्रिय पोपट मारला गेला. बागेच्या माळ्याने त्या पोपटाला मारलं. झालं असं की बागेतील खजुरीच्या एका झाडावर बसलेला तो पोपट खजुरी फोडून फोडून राजकुमाराकडे फेकत होता. पण ही गोष्ट बागेच्या मालकाला आवडली नाही, म्हणून त्याने क्रोधात येऊन पोपटाला मारून टाकलं. जसाच ही घटना घडली तसाच राजकुमारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या काही वेळाने त्याला कळलं की राजकुमारीच्या पित्याने आता आपल्या कन्येचं लग्न त्याच्याशी करण्यास नकार दिला आहे, कारण राजकुमाराच्या पिता आता या जगात नाहीत आणि आता ते हे लग्न योग्य मानत नाहीत. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, आता बागेत तंबू उभारल्यानंतर काही दिवसांनी राजकुमारी बाहेर फिरायला आपल्या पालखीत निघाली होती. तेव्हा संयोगाने ती त्या रस्त्याने गेली जिथे राजकुमारीने बागेत तंबू उभारला होता. जसाच तिची नजर बागेकडे गेली तसाच तिची नजर राजकुमारावर पडली. राजकुमारीने राजकुमाराला ताबडतोब ओळखलं, कारण त्याचं छायाचित्र अजूनही तिच्याकडे होतं. राजकुमारीने त्यावेळी काहीच बोललं नाही, फक्त शांतपणे आपल्या पालखी वाहणाऱ्या कहरांना महलात परत जाण्याची आज्ञा दिली, कारण राजकुमारीला तिचा प्रेमी मिळाला होता. त्याच वेळेपासून राजकुमारीला सर्व काही चांगलं वाटू लागलं. संध्याकाळी जेवणाच्या वेळी राजकुमारीने आपल्या थाळीतून अर्ध जेवण खाल्लं आणि उरलेलं जेवण राजकुमाराच्या छायाचित्रासोबत राजकुमाराकडे पाठवलं. राजकुमारीने आपला प्रिय सेविकेला म्हटलं, किती राजकुमाराला सांगेल की हे जेवण स्वीकारा. जर तो हे जेवण नाकारल तर त्याला सांग की आपली बोटं या जेवणात घाला. मग सेविकेने तसंच केलं जसं राजकुमारीने सांगितले होतं. जेव्हा राजकुमाराने जेवण करण्यास नकार दिला तेव्हा सेविकेने त्याला जेवणात बोटं घालण्यास सांगितलं. जसाच राजकुमाराने थाळीतील भातात बोट घातलं तसाच त्याला तिथे त्याचं छायाचित्र मिळालं. राजकुमार विचार करू लागला, राजकुमारी माझ्यावर प्रेम करते असं विचारून त्याने हात पुसले आणि ताबडतोब राजकुमारीसाठी एक चिठ्ठी लिहिली, जी त्याने सेविकेसोबत राजकुमारीकडे पाठवली. जेव्हा राजकुमारीने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तिच्या मनात राजकुमाराविषयी भेटण्याची तीव्र इच्छा जागी झाली. मध्यरात्री चुपचाप तिने आपला घोडा तयार करवला आणि सोन्याच्या अशफिरगींनी भरलेली एक थैली घेऊन महालातून बाहेर पडली, जिथे राजकुमार ठरलेला होता.
मग राजकुमारी राजकुमाराजवळ पोचली आणि राजकुमारा म्हणू लागली, तू घाबरू नकोस, मी जाणते हे अचानक झालं आहे, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते, म्हणून मी कोणाला न सांगता लपून मार्गाने तुझ्याकडे आली आहे. माझे वडील आमच्या लग्नाला कधीही संमती देतील नाही, म्हणून मी तुझ्याकडे विनंती करते की तुझा घोडा तयार कर आणि मला तुझ्या देशात घेऊन चल, जिथे आम्ही दोघे निर्भय आणि निसंकोच एकत्र राहू शकू. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग राजकुमार आणि राजकुमारी दोघे आपापल्या घोड्यांवर स्वार होऊन राज्याच्या सीमेबाहेर निघाले. चालत चालत ते एका अशा नगरात पोहोचले जिथे त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झाला. त्या नगरात एक जादूगरणी राहत होती, जी आपल्या काळ्या शक्तीसाठी प्रसिद्ध होती. त्या जादूगरणीची एक कन्या होती, जी इतकी सुंदर होती, तितकीच चालाकही होती. जसाच तिची नजर राजकुमारावर पडली, तसाच ती त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. मनात तिने निश्चय केला की त्याच राजकुमाराशी लग्न करेल, मग काहीही झालं तरी. आता ती जादूगरणीची कन्या विचार करू लागली की आता कसं ते राजकुमाराला आपलं करेल. तिला एक चाल सुचली. तिने आपल्या आईला म्हटलं, आई, का आपण त्या राजकुमार आणि राजकुमारीला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करू नये? तेव्हा जादूगरणीने आपल्या कन्येची गोष्ट मान्य केली आणि एक योजना आखली. तिने राजकुमार आणि राजकुमारी दोघांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. मग राजकुमार आणि राजकुमारी दोघे त्या जादूगरणीच्या घरी जेवण करण्यास गेले. पण जसाच ते आत गेले तसाच जादूगरणीने एक चाल केली. तिने राजकुमाराला एका वेगळ्या खोलीत बोलावलं आणि त्याच्या गळ्यात एक दोरीचा फंदा घातला. दोरीचा फंदा घालताच तो राजकुमार एक म्हैसाच्या रूपात बदलला. मग जादूगरणीने ताबडतोब त्याला मागील दरवाजाने बाहेर काढलं आणि सुरक्षित जागी नेऊन बांधलं. त्याचबरोबर तिने आपल्या कन्येला ही त्या भयस्वरूपी राजकुमाराजवळ पाठवलं. इकडे राजकुमारी जेवण करून आपल्या प्रिय राजकुमाराला शोधू लागली, पण तो तिला कुठे सापडला नाही, कारण राजकुमार आता भयस बनला होता, म्हणून राजकुमारी त्याला ओळखू शकली नाही. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, इकडे दिवसभर तो भयस्वरूपी राजकुमार जादूगरणीच्या कन्येच्या मागे फिरत राहिला. ती जिथे जाई तिथे तो भैस तिच्या मागे सावलीसारखा चालत असे. मग ती जादूगरणीची कन्या प्रत्येक रात्री भैसाच्या गळ्यातील दोरीचा फंदा सोडून देत आणि तो भैस पुन्हा आपल्या असली रूपात म्हणजे राजकुमारात बदलतो. रात्रभर तो राजकुमाराच्या रूपात राहतो, पण सकाळ होताच ती पुन्हा तो फंदा त्याच्या गळ्यात घालते, ज्यामुळे तो पुन्हा भैस बनतो. दिवसभर ती त्याला इकडे तिकडे आपल्यासोबत फिरवते. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, तिकडं राजकुमारीची स्थिती खूप वाईट झाली होती. अनेक दिवस गेले होते आणि ती अजूनही राजकुमाराला भेटू शकली नव्हती. ती पागलासारखी आपल्या राजकुमाराला शोधत होती. ती खूप परेशान आणि दुःखी होती. तिला माहीत नव्हतं की आता काय करावं. ती विचार करत होती की राजकुमार मला सोडून कुठे गेला. तिच्या मनात अनेक विचार येत. कधी ती विचार करत की कदाचित राजकुमाराने तिला फसवलं असेल, पण मग तिच्या हृदयातून आवाज येत की राजकुमार असं करू शकत नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, मीही त्याच्यावर खूप प्रेम करते. मग ती विचार करत की कदाचित कोणी राजकुमाराला मारलं असेल. भगवान विष्णू कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग त्या राजकुमारीने आपल्या दुःखाला विसरून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिने आपला रूप बदलून एक पुरुषाचा वेश धारण केला आणि थेट त्या नगराच्या राज्याच्या दरबारात पोहोचली, जिथे तिने राजासमोर आपली गोष्ट मांडली. राजा तिच्या वाणी, व्यक्तिमत्व आणि तेजस्वीपणाने इतका प्रभावित झाला की आश्चर्यचकित झाला. तिच्या बुद्धिमत्तेने आणि साहसाने राजाने तिला आपल्या राज्याचा कोतवाल नेमला. आता ती राजकुमारी, जी आता सर्वांच्या नजरेत कोतवाल होती, दरबारात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू लागली. कोतवाल असल्यामुळे तिला अनेक घरात जाण्याचा आणि त्यांचे रहस्य जाणण्याचा संधी मिळत असे. हळूहळू तिने संपूर्ण नगराच्या प्रत्येक गल्ली, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक कोपऱ्याचे रहस्य जाणून घेतले. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, वेळ हळूहळू जात होता. अनेक वर्ष गेली आणि एक दिवस त्या नगराच्या राज्याचा मृत्यू झाला.
मग नगरातील सर्व लोक त्या कोतवालाला म्हणजे राजकुमारीला राजा बनवतात, कारण कोतवाल ही वास्तव्यात राजकुमारी होती. लोकांप्रती तिचं वर्तन खूप चांगलं आणि दयाळू होतं. मग एक दिवस त्याच नगरात एक माणूस एक भैस विकण्यासाठी राजाकडे म्हणजेच राजकुमारीकडे आला. तेव्हा राजरूपी राजकुमारीने त्या माणसाकडून ती भैस विकत घेतली. ती भैस खूप अद्भुत होती, कारण ती कोणतीही हरवलेली वस्तू सुंघून शोधू शकत होती. मग काही काळानंतर एक दिवस ती भैस अचानक कुठे हरवली. तेव्हा राजरूपी राजकुमारीने ताबडतोब संपूर्ण नगरात घोषणा करवली की नगरातील सर्व भैसा दरबारात आणायला जाव्यात. तिकडे ही सूचना जादूगरणीपर्यंतही पोचली. आता नगरातील सर्व भैसा राजाच्या दरबारात एकत्र केल्या गेल्या, पण जादूगरणीने आपली भैस राजाच्या दरबारात पाठवली नाही. राजरूपी राजकुमारीला तेव्हा हे कळलं की जेव्हा जादूगरणीने आपली भैस पाठवली नाही, तेव्हा ती खूप क्रोधित झाली. तिने सिपाहींना आज्ञा दिली की जादूगरणीच्या घरी जाऊन भैसला जबरदस्ती दरबारात आणा. भगवान विष्णू कथा पुढे सांगत म्हणतात, हे देवी, जसा सिपाहींनी ती भैस दरबारात आणून तिच्या गळ्यातील दोरी जोराने ओढली, तसाच ती दोरी अचानक तिच्या गळ्यातून सुटली आणि दोरी गळ्यातून निघताच ती भैस राजकुमाराच्या रूपात बदलली. मग त्या राजरूपी राजकुमारीचा स्वप्न साकार झाला आणि ती धावत राजकुमाराला घट्ट मिठी मारली. तिने सैनिकांना आज्ञा दिली की जादूगरणी आणि तिच्या कन्येला ताबडतोब अटक करा. मग त्या जादूगरणी आणि तिच्या कन्येला पकडून बांधलं गेलं. यानंतर राजरूपी राजकुमारीने नगरवासियांना म्हटलं की आपल्या राजकुमाराला शोधण्यासाठी मी पुरुषाचं रूप धारण केलं होतं. मी वास्तव्यात एक स्त्री आहे. आता जेव्हा माझा राजकुमार परत मिळाला आहे, तेव्हा मी इच्छिते की तुम्ही सर्व मला आपली राणी आणि त्यांना आपला राजा स्वीकारा. अशा प्रकारे नगरवासियांमध्ये आनंदाची लहर पसरली. सर्वांनी राजकुमारीला आपली राणी आणि राजकुमाराला आपला राजा मान्य केले. आता राजकुमार राजा होते आणि राजकुमारी राणी होती आणि तिकडं त्या जादूगरणीला तिच्या दुष्कर्माची शिक्षा दिली जाते आणि तिच्या कन्येला कायमचे कारागृहात टाकलं जातं, कारण जादूगरणीची जी कन्या होती तिने आपल्या मागील जन्मात आपल्या निर्दोष पतीवर खोटा आरोप लावून त्याला एका राज्याच्या कैदेत पाठवलं होतं. म्हणून या जन्मात तिलाही आपल्या कर्माचं भयंकर फळ भोगावं लागलं. भगवान विष्णूजी कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, मग तो राजकुमार आणि राजकुमारी राजा आणि राणी बनून एक दिवस फिरायला जातात आणि जेव्हा ते जंगलातून जातात तेव्हा ते एका वृक्षाजवळ विश्रांती घेतात. तो वृक्ष खूप जुना होता आणि त्यावर राजकुमार आणि राजकुमारीने आपल्या मागील जन्मात एक प्रेमचिन्ह अंकित केलं होतं, जो पूर्णपणे सुरक्षित होता. जसाच त्यांची नजर त्या चिन्हावर पडली, तसाच एकदम त्यांना आपल्या पूर्व जन्माच्या सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांच्या जीवनात आनंदाची लहर पसरली. मग ती राजकुमारी राजकुमाराला म्हणते, हे प्रियवर, आता मला सर्व काही आठवतंय. मी तुझ्यावर मागील जन्मापासून प्रेम करत आले आहे आणि तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतोय. मी त्या जीवनातही तुझ्या सेवेत कसलीही कमतरता ठेवली नव्हती, पण मला फक्त याचं दुःख होतं की मी तुझ्या सुखासाठी संतानाला जन्म देऊ शकले नाही. पण पहा, ईश्वराने आम्हा दोघांना पुन्हा या जन्मात एकत्र केलं आहे. आम्ही पुन्हा पती पत्नीच्या रूपात एकत्र आलो आहोत, कारण हे आमचं खरं प्रेम होतं. मला पूर्ण विश्वास आहे की या जन्मात भगवान आमच्या प्रार्थना नक्की ऐकतील आणि आम्हाला संतानाचं सुख नक्की प्राप्त होईल. भगवान विष्णूची कथा सांगत पुढे म्हणतात, हे देवी, वेळ हळूहळू जातो. त्यांच्या मागील जन्माच्या सर्व अधुरी इच्छा या जन्मात एक एक पूर्ण होऊ लागतात. काही काळानंतर राणी गर्भवती होते आणि वेळ आल्यावर एक सुंदर पुत्राला जन्म देते. अशा प्रकारे एक पत्नीने पुढच्या जन्मात आपला पती पुन्हा प्राप्त केला आणि त्यांच्या सुखासाठी एक पुत्ररत्न जन्म दिला. मित्रांनो, मग भगवान विष्णूजी माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, या कथेतून आम्हाला हे ज्ञान मिळतं की जर स्त्री आणि पुरुष एकमेकांवर खरं प्रेम करतात तर असं पती पत्नीचं नातं जन्मजन्मांतराचं असतं. जे स्त्री पुरुष
एकमेकांना धोका देतात त्यांना धोका मिळतोच, आणि जर पुरुष एखाद्या स्त्रीला धोका देतो तर पुरुषालाही धोका मिळतोच. पती पत्नीचं नातं अटूट विश्वासाचं असतं. म्हणून पती पत्नीने नेहमी एकमेकांशी विश्वास ठेवावा. जे स्त्री पुरुष विश्वासाची डोरी मजबूत ठेवतात ते 7 जन्मापर्यंत पती पत्नीच्या रूपात मिळतात, आणि त्यांच्या मागील वर्षाच्या अधुरी इच्छाही भाग्याची देवी पूर्ण करते. जसं राजकुमारीला पुढच्या जन्मात तोच प्रियकर राजकुमार पतीच्या रूपात मिळाला आणि ती संतान प्राप्तीची अभिलाषा अधुरी राहिली होती तीही या जन्मात पूर्ण झाली. मग भगवान विष्णूजी माता लक्ष्मींना पुढे म्हणतात, हे देवी, या कथेतून दुसरं ज्ञान हे मिळतं की जे भाग्यात नसतं ते कधी मिळत नाही. जादूगरणीच्या कन्येचे आचरण शुद्ध नव्हतं. ते आपल्या काळ्या शक्तीचा आधार घेऊन राजकुमारला मिळवायचं होतं, पण राजकुमार तिच्या भाग्यात नव्हता, म्हणून लाख प्रयत्न करूनही ती त्याला मिळवू शकली नाही. कारण जे भाग्यात नसतं ते कधी प्राप्त होत नाही. मित्रांनो, मग आता माता लक्ष्मी कथा पूर्ण ऐकल्यानंतर भगवान विष्णूजींना म्हणतात, हे प्रभू, आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि मी ही कथा ऐकून पूर्ण संतुष्ट झाले आहेत. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची ही कथा नक्की आवडली असेल. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय श्री कृष्ण राधे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.